वनरक्षक भरती 2024 मध्ये झाली होती, 24 शिफ्ट मध्ये झाली होती. प्रत्येक शिफ्ट सखोल विश्लेषण आपण बघत आहोत. जीएसजी चे प्रश्न अनालिसिस करत आहोत. आतापर्यंत आपण 6 प्रश्नपत्रिका अनालिसिस केलेल्या आहे. आजची ही 7वी प्रश्नपत्रिका आहे वनरक्षक भरती टीसीएस पॅटर्न. सोन्या नीट समजून घे, जबरदस्त असणार आहे टीसीएस पॅटर्न. आणि टीसीएस पॅटर्न ह्या 24 प्रश्नपत्रिका बऱ्यापैकी अनालिसिस केल्या, तुम्ही बघितल्या. प्रत्येक जीएसचा प्रश्न आणि त्याचं सखोल विश्लेषण जरी बघितलं तरी सुद्धा तुमचा स्कोर 100% वाढेल. ही राहुल वैसडेची हमी आहे. बघा, सर्वात पहिला प्रश्न आजच्या या आपल्या सिरीज मधील खालीलपैकी कोणता महाराष्ट्रातील सर्वोच्च उंचीवरील बिंदू आहे? सोन्या, हा प्रश्न 100 वेळा विचारला गेलेला आहे. एमपीएससी मध्ये तर लई वेळा विचारला गेलेला आहे. एमपीएससी ग्रुप सी, ग्रुप बी मध्ये विचारला गेलेला आहे. त्याचसोबत आपल्या महाराष्ट्रात टीसीएस पॅटर्नची परीक्षा होत आहे. तुम्हाला महाराष्ट्रात काम करायचंय वनरक्षक, 100% तुम्हाला माहिती असायला पाहिजे. आणि वनाशी संबंधित असल्यामुळे आपल्याला माहितच असायला पाहिजे असं योग्य उत्तर कळसुबाईचं शिखर, पर्याय क्रमांक 3. मग महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखरांची यादी या ठिकाणी तुम्हाला दिसते. कळसुबाईचं शिखर 1646 नगर जिल्ह्यामध्ये आहे. अहिल्यानगर आता नवीन नाव झालेलं आहे. दुसरं म्हणजे साल्हेर 1567 नाशिक जिल्ह्यामध्ये आहे सर्वोच्च शिखर. हे सह्याद्री पर्वतावरचे, हे सुद्धा सह्याद्री पर्वतावर. महाबळेश्वर 1438 सातारा या जिल्ह्यामध्ये. हरिश्चंद्रगड 1424 नगर जिल्हा म्हणजे अहिल्यानगर या ठिकाणी आहे. सप्तशृंगीगड सोन्या नाशिक मध्ये आहे. अर्धपीठ आहे तुम्हाला सर्वांना माहिती ना, 1416 मीटर आहे. तोरणा 1404. कसं लक्षात ठेवायचं? कसा मी हसतो, कसा मी हसतो. अरे एक नजर, एक झलक जरी आली तिची तरी सुद्धा तुझी स्माइल बघ ना. कसा तू हसतो, असा तू हसतो, कसा तू हसतो. बघ ना, कसा मी हसतो. बस विषय संपला. सगळे काय आहेत आपल्याला कसंही विचारलं म्हणजे उंचीनुसार उतरता क्रम लावा. यायलाच पाहिजे सोन्या, नक्की येणार असा प्रश्न वनरक्षक भरतीमध्ये. बाकी अख्ख्या भारतभरातील वेगवेगळे जे पर्वत आहेत त्या पर्वतावरील सर्वोच्च शिखर आपल्याला माहिती असायला पाहिजे. सर्वोच्च पर्वत रांग कोणती अख्ख्या जगभरातील? ती म्हणजे हिमालय पर्वत रांग. हिमालयाच्या एकूण 3 महत्वाच्या रेंज आहेत. बृहद हिमालय, त्याला महान हिमालय असं म्हटलं जात असतं. दुसरं म्हणजे त्याच्या मध्यभागी असलेलं लेझर हिमालय असतं, म्हणजेच काय मध्य हिमालय त्याला म्हटलं जात असतं. लघु हिमालय त्याला म्हटलं जात असतं. तिसरं म्हणजे शिवालिक टेकड्या. या संपूर्ण हिमालयावरील सर्वोच्च शिखर जे की जगातील सर्वोच्च स्थान आहे माउंट एव्हरेस्ट, हे नेपाळमध्ये. कुठे? नेपाळमध्ये. किती आहे? 8848. सर हे चीन दिसतं. अरे सोन्या, वर चीन देश आहे ना आपला, तर ते दाखवलंय मॅप मध्ये. बाकी काय नाही. माउंट एव्हरेस्ट सर्वोच्च शिखर आहे, हे हिमालयात आहे. पण आपल्या देशातील सर्वोच्च स्थान नाहीये. मग आपल्या देशातील सर्वोच्च स्थान कोणतं आहे? K2. त्यालाच गॉडविन ऑस्टिन. सर K2 असं नाव का दिलेलं? कांचनजंगा असं आहे का ते? नाही, काराकोरम आहे सोन्या, काराकोरम. 2 आले की नाही, क याच्यावरून K2. आणि K2 ची सर्वोच्च स्थान हे आहे, तर त्याची उंची किती? 8611 मीटर आहे. मग आपल्या देशातील सर्वोच्च शिखर अजून एक ओळखलं जात असतं कांचनजंगा. अनेक पुस्तकात दिलेले कांचनजंगा, जे की सिक्कीम मध्ये तिथून तिस्ता नदी उगम पावत असते. इथलं बर्फ वितळल्यानंतर तिस्ता नदी उगम पावत असते. ती महत्वाची नदी आहे ब्रह्मपुत्रेची. मग कांचनजंगा 8558 मीटर आहे मित्रांनो. मग नेमकं सर आम्ही आपल्या देशातील कोणतं सर्वोच्च स्थान मानू? तर सोन्या, मुख्य भूमी जर विचारात घेतली तर कांचनजंगा आहे. मग K2 ही मुख्य भूमी नाही का? तर सध्या आपली मुख्य भूमी नाही. एलओसी नाही आपलं, ते हे POK मध्ये, POK म्हणजे पाक ऑक्युपाईड काश्मीर. घुसखोरी झालेली आहे, आतमध्ये आलेत हे पाकिस्तान लोक, आणि त्याच्यामुळे तो भाग त्यांच्या हातामध्ये. सध्या तिथे भारतीय व्यक्ती जाऊ शकत नाही. परंतु आपली मुख्य भूमीचा विचार केला तर कांचनजंगा सर्वोच्च शिखर आहे. मग सातपुडा पर्वतावरील सर्वोच्च शिखर आपल्याला विचारलं जाऊ शकतं. धूपगड 1350 मीटर. पण हे सातपुडा पर्वत आपल्या महाराष्ट्रात येते. याचा अर्थ महाराष्ट्रात सर्वोच्च स्थान कोणतं सातपुडा पर्वतावरील? तर ते अस्तंभा. 25 मायनस करायचे, 1325 मीटर. ठीक आहे, कारण हे 1350 मायनस 25 केलं तर 1350 मायनस 25 केलं तर 1325 येत असतं. हे या ठिकाणी नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. पुढचा मुद्दा तो म्हणजे सह्याद्री पर्वत. या सह्याद्री पर्वताला सर्वोच्च शिखर कळसुबाईचं शिखर आहे. परंतु याच सह्याद्री पर्वताला अख्ख्या भारतभरामध्ये पश्चिम घाट असं म्हटलं जात असतं. या पश्चिम घाटावरील सर्वोच्च शिखर अन्नाईमुदी, जे की अन्नामलाई या पर्वत रांगेवर आहे. ठीक आहे, अन्नाईमुदी. याची एकूण उंची आपल्याला जर विचारली, इथे दिलेली का? 2637 दिलेली आहे, परंतु ती दोडा बेट्टाची आहे. 2695. अन्नाईमुदीची सर्वोच्च स्थान हे वेस्टर्न घाट यावरील आहे. बाकी अजून ईस्टर्न घाट गरजेचं नाहीये. दोडा बेट्टा, निलगिरी पर्वत यावरील सर्वोच्च स्थान आहे दोडा बेट्टा. त्याची उंची तुम्हाला विचारली तर लक्षात ठेवा 2637 मीटर आहे. 2637 मीटर दोडा बेट्टा सर्वोच्च स्थान आहे. निलगिरी पर्वत, आणि याच निलगिरी पर्वताला इलायची पर्वत म्हणून ओळखलं जात असतं. आज सुसाने चहा बनवतो, चहामध्ये चहा पत्तीतच पूर्वीपासूनच इलायची टाकलेली असते, कारण चव सुंदर लागावी यासाठी. किंवा दिवाळीचे वेगवेगळे पदार्थ गोड बनायचे असतात, त्यामध्ये इलायची टाकली जात असते की नाही. मग ती इलायची कुठून? तर इथून आणलेली. अख्ख्या भारतभरामध्ये एकच स्थान आहे
ज्या ठिकाणी इलायची उगवली जात असते ते म्हणजे कोणतं, तर निलगिरी पर्वत. आणि हे निलगिरी पर्वत जे त्याला इलायची पर्वत का म्हटलं जात असतं, कारण या ठिकाणी नैसर्गिकरित्या तशा प्रकारचा प्रदेश तयार झाला जिथून इलायची उगम म्हणजे तिथे उगवली जात असते. आणि हे निलगिरी पर्वत केरळमध्ये का, तर नाही, केरळ आणि त्याचसोबत तामिळनाडू या दोन्हीच्या बॉर्डरवर, केवळ केरळमध्ये नाही. बाकी जगातील सर्वात जुना पर्वत कोणता, अरवली पर्वत. या अरवली पर्वताच्या दिशेमुळे बघ ना, नैऋत्य आणि ईशान्य अशी दिशा असल्यामुळे वारे येतात, नैऋत्य मोसमी वारे अडवले जात नाही, म्हणून या ठिकाणी थार वाळवंट तयार झालेलं आहे. आपल्या देशातील सर्वात मोठं वाळवंट आहे थार वाळवंट. परंतु विचारात घेतलं तर 8व्या क्रमांकाचं एकूण वाळवंटांमध्ये सहारा वाळवंट जगातील सर्वात मोठं वाळवंट आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने 88,000 किलोमीटर स्क्वेअर मध्ये आहे ते. ठीक आहे, पुढे जाऊ. पुढचा मुद्दा हे राहिलेले लक्षद्वीप. नार्चो 752 मीटर सर्वोच्च स्थान आहे. आणि अंदमान निकोबार द्वीप समूह 573 द्वीपांचा समूह आहे हा अंदमान निकोबार. आणि यावरील सर्वोच्च शिखर सँडल पीक 738 मीटर. अजून काय राहिलं सोन्या? अरे जबरदस्त धुरावडून टाकलेला आहे, म्हणून तर आपण धुरावडून टाकत असतो. एक एक प्रश्न आणि सखोल विश्लेषण बघत असतो. कसाही प्रश्न येऊ दे रे, विचार. तुझ्या मागच्या प्रश्नपत्रिका ज्यांनी दिल्या होत्या ना त्या विद्यार्थ्यांना विचार, म्हणजे परीक्षा ज्यांनी दिल्या होत्या त्यांना माहिती असेल. जे नवीन विद्यार्थी त्यांच्यासाठी सांगतो. पुढचा प्रश्न बघ, उत्तर प्रदेशातील कोणत्या जिल्ह्यात कोरवा जमाती आढळतात? आता हे केवळ उत्तर प्रदेशात आढळतात का, तर नाही, मध्य प्रदेशात आढळतात, MP. यालाच चिटकून या ठिकाणी छत्तीसगड आहे, CH करतो मी. यालाच चिटकून झारखंड आहे. आणि यालाच या तीनही जिल्ह्यांना चिटकून असलेलं उत्तर प्रदेश आहे, UP. ठीक आहे, UP फार छोटं काढलेलं आहे मी, फार मोठं आहे अशा प्रकारचं आहे ते, परंतु हा निमुळता भाग आतमध्ये गेलेला आहे. आणि या निमुळत्या भागातील हे जे जिल्हे आहेत ना, इथे मिर्झापूर आहे, त्याच्या खाली अजून एक जिल्हा आहे. परंतु आपल्याला पर्याय केवळ मिर्झापूर असल्यामुळे पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. कोरवा ही जमात या 4 राज्यांमध्ये आढळत असते. मग या ठिकाणी बघा मिर्झापूर दिसतंय आणि त्याचसोबत सोनभद्रा हा एक जिल्हा आहे. तर हे 2 जिल्हे इथे मोठ्या प्रमाणात कोरवा जमात आढळत असते. त्या व्यतिरिक्त भारतातील आदिवासी जमात याचं स्क्रीनशॉट काढून घ्या. सर्व काही एक्सप्लेन करायची गरज नाहीये, फक्त तुम्हाला 1 लाईनर विचारलं जातं, जोड्या लावांमध्ये विचारलं जात असतं. TCS पॅटर्नचा आवडता मुद्दा आहे बरं का. लोकनृत्य आणि राज्य आणि त्याचसोबत वेगवेगळ्या जमाती आणि राज्य यावर आपल्याला प्रश्न विचारले जात असतात. इथे दिसतंय तुम्हाला. आणि उत्सव सुद्धा महत्वाचे असतात. हे सुद्धा, याचं सुद्धा स्क्रीनशॉट काढून घ्या. पुन्हा एकदा दाखवतो मी. या संपूर्ण पेजचं स्क्रीनशॉट काढून घ्या, महत्वाचे. या संपूर्ण पेजचं स्क्रीनशॉट काढून घे सोन्या, झोपू नको, महत्वाचं आहे. यावर प्रश्न विचारणार आहेत. या संपूर्ण पेजचं स्क्रीनशॉट काढून घे. पुढचा प्रश्न, अमरावतीच्या स्तूपाची पायाभरणी कोणी केली होती? आता स्तूप म्हणजे काय असतं? बौद्ध धर्मातील महान व्यक्ती जे त्यांचं निधन झाल्यानंतर, त्यांच्या अंत्यविधीनंतर त्यांच्या शरीरातील अवशेष, राहिलेले अवशेष जे ते वेगवेगळ्या भागांमध्ये विभाजित केले जात असतात आणि त्याचं स्तूप केलं जात असतं. म्हणजे त्या ठिकाणी पुरले जात असतात. त्याच्यावर अशा प्रकारे स्तूप उभारला जात असतो. तुम्हाला माहिती ना, सांची स्तूप ते गौतम बुद्ध यांचे महत्वाचे शरीरातील अवशेष त्या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत. तशाच प्रकारे या ठिकाणी सुद्धा शरीराचे अवशेष त्या ठिकाणी गाडलेले असतात आणि तिथे मग अशा प्रकारे स्तूप उभारला गेलेला असतो. याच्या आसपास जरी तुम्ही बसलात मेडिटेशनला तर लगेच विश्वशक्ती मिळेल, लगेच जबरदस्त कॉन्सन्ट्रेशन वाढेल तुमचं, म्हणजे त्या लेवलपर्यंत लगेच तुम्ही जाल. मुख्यतः जर आपण मेडिटेशनला बसलो सर्वसाधारणपणे तर तासभर लागतो त्या लेवलपर्यंत जाण्यासाठी, जे रेग्युलर मेडिटेशन करत असतात. परंतु तुम्ही या ठिकाणी केवळ 5 ते 10 मिनिटातच त्या लेवलपर्यंत जा. एवढी जबरदस्त या ठिकाणी शक्ती असते. याला स्तूप असं म्हटलं जात असतं. आणि हे महादेव भिक्षू इसवी 230 या काळात बांधलं गेलेलं आहे. इसवी सन पूर्व नाही बरं का, इसवी सन म्हणजे येशू ख्रिस्त यांचा जन्म झाला त्यानंतर 230 वर्षानंतर हे स्तूप उभारण्यात आले. कुठे? तर अमरावती या ठिकाणी. अमरावती आंध्र प्रदेशची राजधानी. नवीन. पुढे जाऊया. आपल्या जिल्ह्यात, आपल्या राज्यातील नाही बरं का. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती रिफायनरी, शुद्धीकरण कारखाना आहे भारतातील सर्वात जुनी कार्यरत रिफायनरी असून ती आसाममध्ये आहे? रिफायनरी विचारलं गेलेले. तेल शुद्धीकरण कारखाने वेगवेगळे असतात. म्हणजे तेल जमिनीतून बाहेर काढलं जात असतं, ते अशुद्ध असतं. त्याला टेम्परेचर दिलं की हलके हलके जे पदार्थ असतात, हलके हलके जे वायू असतात ते बाहेर येत असतात. आता हलकं कोणतं? समजा सर्वात अगोदर तर नॅचरल वायू म्हणजे संपूर्ण तेल जमिनीच्या आतून बाहेर काढलं. सर हे जमिनीमध्ये का बरं मिळत असतं? सोन्या, वेगवेगळे वनस्पती, जीवजंतू यांना गाडलं गेल्यानंतर त्यांच्यावर दाब पडतो, त्याचाच रूपांतर पुढे कशामध्ये होतं? तर नैसर्गिक वायू आणि नैसर्गिक तेलमध्ये होत असतं. जमिनीच्या आतून ज्याप्रमाणे पाणी निघत असतं त्याचप्रमाणे जमिनीच्या आतून तेल बाहेर निघत असतं. ते तेल बाहेर काढून त्याला शुद्धीकरण करावं लागत असतं, म्हणजे त्याला टेम्परेचर द्यायचं असतं. टेम्परेचर दिल्यानंतर अगोदर नैसर्गिक वायू जसं की CNG ते बाहेर निघत असतं. त्यानंतर अजून थोडंसं टेम्परेचर दिल्यानंतर पुढचा पदार्थ कोणता निघत असतो? तर पेट्रोल निघत असतो, कारण तो हलका असतो ना. मग तो बाहेर आला तर वायू रूपात बाहेर येत असतो. त्याला गार केलं की ते लगेच लिक्विड फॉर्म मध्ये येत असतं. लिक्विड फॉर्म म्हणजेच काय? तर पाणी हे काय? तर लिक्विड फॉर्म मध्ये आहे. जल
लिक्विड फॉर्म मध्ये आहे, परंतु त्याला समजा आपण टेम्परेचर दिलं तर वायू रूपात त्याचं रूपांतर होतच ना, बाष्प म्हणजे ते वायू रूपात होत असतं. तशाच प्रकारे पेट्रोलला टेम्परेचर दिल्यानंतर म्हणजे त्या संपूर्ण ऑइलला टेम्परेचर दिल्यानंतर तिथून वायू रूपात पेट्रोल बाहेर निघतं, त्याला थंड करायचं असतं, ते थंड झाल्यानंतर त्याचं रूपांतर पेट्रोल, अतिशय शुद्ध असं पेट्रोल असतं ते. अजून टेम्परेचर दिल्यानंतर त्यापेक्षा जड काय असतं, पेट्रोलपेक्षा जड डिझेल बाहेर निघत असतं. त्या डिझेल वायू रूपात निघाल्यानंतर थंड केल्यानंतर त्याचं लिक्विड फॉर्म मध्ये रूपांतर होतं, ते बाजूला केलं जात असतं. अजून टेम्परेचर वाढवलं की पुढचं रॉकेल निघत असतं, त्याला केरोसिन असं म्हटलं जात असतं. ते वायू रूपात बाहेर निघालं, त्याला टेम्परेचर दिलं की ते बाहेर येत असतं वायू रूपामध्ये, आणि त्याला गार केल्यानंतर मग ते लिक्विड फॉर्म मध्ये त्याचं रूपांतर होत असतं. अजून टेम्परेचर वाढवलं तर सोन्या वेगवेगळ्या पदार्थांमध्ये ऑइल निघत असतं, जे गाडीमध्ये टाकलेलं असतं की नाही ऑइल, तर ते घट्ट असतं थोडंसं, ते घनता जास्त असते, परंतु टेम्परेचर दिल्यामुळे त्यालाही वायू रूपात बाहेर काढलं जात असतं. त्याला थंड केलं की ते लिक्विड फॉर्म मध्ये ते गेलं बाजूला. अजून जास्त टेम्परेचर दिलं की राहतं काय, मग शेवटी ते बाहेर निघतच नाही वायू रूपात, ते डांबर असतं. ते डांबर कशा रस्त्यावर टाकलेलं असतं, ते रस्ता कशा प्रकारे बनवलेला असतो, घनतेनुसार बाहेर निघत असतं. जे कमी घनतेचं असतं ते हलकं असतं, ते अगोदर बाहेर निघतं. पेट्रोल हलकं आहे, त्याही पेक्षा हलकं काय असतं, नॅचरल वायू असतो. म्हणजे नॅचरल वायू, त्यालाच नैसर्गिक वायू असं म्हटलं जात असतं, सीएनजी वगैरे. तर हे सगळं काय शुद्धीकरण वेगवेगळे केंद्र असतात. आपल्या देशामध्ये जे सर्वात जुनं, जे की आशियामधील सर्वात जुनं आहे, जे की आसाममध्ये स्थित आहे, ते म्हणजे कुठलं आहे, दिग्बोई रिफायनरी. या ठिकाणी दिसते बघा तुम्हाला दिग्बोई रिफायनरी. 1901 मध्ये याची स्थापना करण्यात आली होती. इंडियन ऑइल सध्या त्याला चालवत आहे. हे केवळ आपल्या देशातील नाही तर जगातील, आशिया खंड हे क्षेत्रफळाने सर्वात मोठे ना, ते या आशिया खंडातील पहिलं आहे आणि सर्वात जुनं. 1901 ला याची स्थापना करण्यात आली होती. बाकी उर्वरित महत्वाचे यामध्ये अन्नुल कॅपॅसिटी, अॅन्युअल कॅपॅसिटी, सॉरी ते हे जामनगर गुजरातमधील हे जे जामनगर रिफायनरी क्षेत्र आहे ना, म्हणजे तेल शुद्धीकरण केंद्र आहे ना, तर हे सर्वात मोठे क्षेत्रफळाने रिलायन्स चालवत यायला 35 मिलियन टन एवढं याची क्षमता आहे. पुढचा मुद्दा तो म्हणजे या ठिकाणी दोन्ही दिसतात तुम्हाला, तर वाडीनगर या ठिकाणी सुद्धा आहे. याला नयारा चालवत आहे, याला रिलायन्स. कोण चालवते काय चालवते गरजेचं नाही सोने, एवढं महत्वाचं सर्वात जुनं हे आहे. तुला विचारलं याच मुद्द्याला धरून तर यावर विचारलं जाईल की जामनगर हे आपल्या देशातील सर्वात मोठे क्षेत्र, म्हणजे एकूण जर विचारात घेतलं कॅपॅसिटीनुसार तर. बाकी दक्षिणेकडे सुद्धा आहे, कोची या ठिकाणी हे भारत पेट्रोलियम चालवत आहे. बस लय झालं सोन्या. स्थापना याची केव्हा झाली होती, कशाची, तर दिग्बोई या ठिकाणी दाखवलं की मगाशी तुम्हाला, दिग्बोई ची स्थापना केव्हा झाली होती, 1901 ला. हे अशा प्रकारे ओरिजिनल इमेज आहे. जमिनीच्या आतून जे ऑइल काढलेलं असतं त्याला शुद्धीकरण करण्यासाठी या ठिकाणी आणलेलं असतं. ठीक आहे, इथपर्यंत कळालं असेल. पुढे जाऊ. पुढचा मुद्दा तो म्हणजे महाराष्ट्र राज्याला सुमारे टिंबटिंब लांबीची खाच खळगेयुक्त किनारपट्टी आहे, जी प्रमुख नदींमुळे आणि अरुंद खाड्यांनी दर्शवलेली आहे. गरजेचं नाही तुला किनारा विचारलाय, महाराष्ट्रातील किनारा एकूण किती लांबीचा आहे. सर्वसाधारणपणे असं नाही खाल्लेलं, असं खाल्लेलं. आणि हे जे केंद्राच्या जे वेगवेगळे असतात ना कंपन्या, यांची खुबी हीच आहे की ते काय करत असतात, प्रश्नाला रंगवतात, लई मोठं करतात सोन्या. तू अख्खा प्रश्न वाचण्यामध्ये तुझा वेळ जावा आणि जेणेकरून तुला मग एकदम सर्वसाधारण खोजा पहाड निकला चुहा. 720 सगळ्यांना माहिती. जो आत्ता बोलायचं शिकलेला आहे ना, त्याला सुद्धा माहिती आपल्या महाराष्ट्राची एकूण किनारपट्टी किती आहे, परंतु आपल्याला त्याही पेक्षा जास्त जाणं गरजेचं आहे. जसं की संपूर्ण ही किनारपट्टी 720 किलोमीटर लांबीची आहे, परंतु त्यातल्या त्यात जिल्ह्यानुसार सर्वात जास्त लांबी 237 किलोमीटर. कोणाची, रत्नागिरी. रायगड 122 किलोमीटर किनारपट्टी लाभलेली आहे. सिंधुदुर्गला 120 किलोमीटरची किनारपट्टी आहे. मुंबई शहर व उपनगर दोघांना मिळून 114 किलोमीटरची किनारपट्टी लाभलेली. पालघरला 102 किलोमीटरची किनारपट्टी लाभलेली. ठाण्याला 25 किलोमीटरची किनारपट्टी लागलेली. सर्वात कमी आणि सर्वात जास्त हे दोन मुद्दे लक्षात ठेवा. एकूण किनारा 7 जिल्ह्यांना लागून आहे. या ठिकाणी सह्याद्री पर्वत आहे. सह्याद्री पर्वतावर उगम पावणाऱ्या नद्या 2 प्रकारच्या असतात, एक पूर्व वाहिनी असतात आणि दुसऱ्या पश्चिम वाहिनी असतात. पश्चिम वाहिनी नद्या वाहत असताना खोल वाहत असतात, त्यांना उपनद्या कमी असतात, आणि ज्यावेळेस ते विलीन होत असतात त्यावेळेस ते काय करत असतात, खाड्या तयार करत असतात. म्हणून किनाऱ्या असा दंतूर प्रकारचा तयार झाला. प्रश्नातच तुम्हाला काय दिलेलं बघा ना, नदींमुळे आणि अरुंद खाड्यांनी दर्शवलेली जाते. अरुंद खाड्या म्हणजेच काय, ते या ठिकाणी तुम्हाला दिसते. डेल्टा म्हणजेच काय, त्रिभुज प्रदेश असतो. आणि ते डेल्टा कुठे, तर ह्या कोकणातील नद्या निर्माण करत नाहीत. ठीक आहे, लय झालं इन्फॉर्मेशन. पुढे जाऊया. खालीलपैकी कोणती नदी हिमालयाची सर्वात पूर्वेकडील सीमारेषा निश्चित करत असते. सर्वात पूर्वेकडील सीमारेषा आपल्याला विचारली गेलेली, आणि ती कोणाची, तर हिमालयाची. आता हिमालय 3 रेंज आहेत, 1, 2 आणि 3. हे आहे बृहद हिमालय, हे आहे लघु हिमालय, हे आहे
शिवालिक टेकड्या, ठीक आहे. बरं, हे सर्व काही हिमालय असे दक्षिणेला वळत असतात. इथपर्यंत आलं असेल तुमच्या लक्षात. आता आपण एक ब्लँक पेज घेऊया. संपूर्ण माहिती आणली, अजिबात घाबरू नकोस, पण तुला एक नीट समजून सांगतो. आपला देश या ठिकाणी दिसतो, ठीक आहे. या ठिकाणी आपला देश अशा प्रकारे आहे. बाकी इथला भाग पाकिस्तान वगैरेचा काढायची गरज नाही. ते नाव जरी निघालं तरी आपलं डोकं खराब होत असतं. भिकारचोट देश येतो. मग या ठिकाणी बघ तिबेट आहे. या तिबेटमध्ये मानसरोवर आहे. इथे आहे मानसरोवर. मानसरोवर हे बर्फाने तयार झालेलं आहे आणि हे ब्रह्मदेवाने तयार केलेलं आहे, असं आपल्या पुराणांमध्ये लिहिलेलं आहे. आणि म्हणून इथून उगम पावणारी एक नदी जी की पूर्वेला वाहत असते, जिला तिबेटमध्ये सांगपो असं म्हटलं जातं. सांगपो असं म्हटलं जात असतं. म्हणजे यार्लुंग सांगपो असं पूर्ण नाव आहे, परंतु ही वळते आणि इथे आपल्या देशामध्ये एक पर्वतरांग आहे. हे एक शिखर आहे, नामच्या बरवा नावाचं शिखर आहे. काय नाव आहे? नामच्या बरवा, ठीक आहे. हे जे शिखर आहे याला वळसा घालून आपल्या देशामध्ये प्रवेश करते. तिचं नाव आहे ब्रह्मपुत्रा नदी. ब्रह्मपुत्रा नदी नाव कशामुळे पडले? कारण ब्रह्मदेवाने मानसरोवर तयार केलेलं आहे, बनवलेलं आहे आणि तिथून उगम पावते. याचा अर्थ ब्रह्मचं पुत्र ब्रह्मदेवा, बरोबर आहे ना. ब्रह्मपुत्र नदी, ठीक आहे. तर ब्रह्मपुत्रा नदी आपल्या देशात ज्यावेळेस प्रवेश करते त्यावेळेस तिला दिहांग असं म्हटलं जात असतं. दिहांग. ज्यावेळेस ती आसाममध्ये प्रवेश करते त्यावेळेस तिला ब्रह्मपुत्रा असं म्हटलं जात असतं. ब्रह्मपुत्रा, ठीक आहे. आणि ज्यावेळेस ती बांगलादेशमध्ये प्रवेश करते त्यावेळेस तिला जमुना असं म्हटलं जात असतं. जमुना. ज्यावेळेस ती पद्माला येऊन मिळते त्यावेळेस तिला मेघना असं म्हटलं जात असतं. मेघना, ठीक आहे. परंतु ही पद्मा जी आहे ना, हीच आपल्या देशातील गंगा नदी आहे. गंगा नदीला बांगलादेशमध्ये पद्मा असं म्हटलं जात असतं, ठीक आहे. मग सर हे जर तुम्ही अशा प्रकारे काढलेलं हे मॅप तर आम्हाला नीट कळा ना. सगळं आणलंय तुला सोन्या. बघ ना, ब्रह्मपुत्रा नदी उगम असतो मानसरोवर. एकूण लांबी 2900 किलोमीटर. आपल्या भारतात 825 किलोमीटर वाहत असते. याच ब्रह्मपुत्रा नदीवर जगातील सर्वात मोठा नदीवरील द्वीप आहे, त्याचं नाव मांजुली बेट, ठीक आहे. उपनद्यांमध्ये लोहित आहे तिस्ता. तिस्ता मी मगाशी तुम्हाला काय सांगितलं? कांचनजंगा पर्वत शिखरावरून उगम पावणारी नदी, जी की सिक्कीमची अत्यंत महत्वाची नदी आहे. तीच नदी ब्रह्मपुत्रेची प्रमुख उपनदी आहे. तिला तिस्ता असं म्हटलं जात असतं. त्यानंतर मानस आहे, सुबनसिरी आहे. ह्या सर्व नद्या आहेत ना अत्यंत महत्वाच्या. ह्या आपल्या भारतात हिला ब्रह्मपुत्रेला मिळत असतात. बाकी देश कोणकोणते आहेत तर चीन, म्हणजे तिबेट. तिबेट हा कोणाचा आहे? चीनचा आहे. मग नंतर भारत आणि बांगलादेश. बांगलादेश. अजून काय आहे? वेगवेगळ्या नावांमध्ये तिला सुरुवातीला यार्लुंग सांगपो असं म्हटलं जात असतं. यार्लुंग सांगपो असं म्हणतात. त्यानंतर दुसरा मुद्दा, आपल्या देशामध्ये ज्यावेळेस ती प्रवेश करते तिला दिहांग असं म्हटलं जातं. दिहांग. आणि पुढे अजून आसाममध्ये तिला ब्रह्मपुत्रा असं म्हटलं जात असतं. ब्रह्मपुत्रा. आणि मग नंतर बांगलादेशमध्ये प्रवेश केल्यानंतर तिला जमुना असं म्हणतात. जमुना. आणि मग नंतर पुढे ज्यावेळेस ती पद्माला मिळते त्यानंतर तिचं नाव होतं मेघना. मग किती नाव आहेत? 1 2 3 4 5 नाव आहेत एका नदीला. विचार कर, कारण वेगवेगळ्या प्रदेशांमधून ती वाहत असते. आता मॅप मध्ये बघूया आपण. इथे संपूर्ण काय तिबेट आहे. या ठिकाणी काय मानसरोवर आहे. ही वाहत जाते आणि ज्या वेळेस आपल्या भारतात प्रवेश करते इथे काय नामच्या बरवा. नामच्या बरवा पर्वत आहे. याला वळसा घालून आपल्या देशामध्ये प्रवेश करते. देशामध्ये प्रवेश केल्यानंतर इथे आसाम आहे. आसाममध्ये प्रवेश केल्यानंतर तिला ब्रह्मपुत्रा म्हणतात. त्या अगोदर दिहांग असं म्हटलं जात असतं. ज्या वेळेस ती बांगलादेशमध्ये प्रवेश करते जमुना होते आणि मग नंतर पद्मा आल्यानंतर मेघना होऊन जात असते. पुढे जाऊया. मग अजून मॅप मध्ये दिलेले बघ ना, ब्रह्मपुत्रा नदी खोरे संपूर्ण माहिती दिलेली. तिबेटला तिला यार्लुंग सांगपो असं म्हटलं जात असतं. त्यानंतर ती दिहांग म्हटलं जात असतं. आपल्या देशामध्ये म्हणजे अरुणाचल प्रदेशमध्ये प्रवेश करत असते. क्षेत्रफळाने विचारात घेतलं, क्षेत्रफळ नाही म्हणता येणार, एकूण घनता जर विचारात घेतली, सर्वात कमी लोकसंख्या घनता आसाममध्ये बरं का. केवळ 17 लोक राहतात 1 किलोमीटर स्क्वेअर मध्ये. ज्यावेळेस ती आसाममध्ये प्रवेश करते त्यावेळेस तिला अजून नावं वेगवेगळी आहेत, जसं की ब्रह्मपुत्रा म्हणतात. बांगलादेशमध्ये प्रवेश केल्यानंतर जमुना म्हणतात. पद्मेला येऊन मिळाल्यानंतर मेघना असं म्हटलं जात असतं. पुन्हा एकदा सांगतो बघा, तिबेटमध्ये तिला यार्लुंग सांगपो असं म्हटलं जात असतं. 2900 किलोमीटर वाहते की नाही, तर तिबेटमध्ये तिला यार्लुंग सांगपो. नामच्या बरवा पर्वताला वळसा घातल्यानंतर ज्यावेळेस ती आपल्या देशामध्ये प्रवेश करते, अरुणाचल प्रदेशमध्ये तिला दिहांग असं म्हटलं जात असतं. याच दिहांग नदीला ज्या वेळेस आसाममध्ये प्रवेश करते त्यावेळेस तिला ब्रह्मपुत्रा म्हणतात. ब्रह्मपुत्रा नदी ही आसाममध्ये नदीवरील सर्वात मोठं द्वीप तयार करते. द्वीप म्हणजेच काय असतं? ते बेट असतं एक प्रकारे, चारही बाजूने पाणीच पाणी असतं. नदीवरील सर्वात मोठं द्वीप
जे जगातील सर्वात मोठं द्वीप आहे त्याला जिल्ह्याचा दर्जा आहे. आसामचा एक जिल्हा आहे तो मित्रांनो. मग आसाम नंतर ती डायरेक्टली पूर्व पाकिस्तान, 1971 पूर्वी पूर्व पाकिस्तान म्हटलं जायचं की नाही, म्हणजे बांगलादेशमध्ये प्रवेश करते आणि तिला बांगलादेशमध्ये अजून नाव बदललेलं आहे, जमुना असं म्हटलं जात असतं. यमुना नाही, यमुना ही गंगेची सर्वात मोठी उपनदी आहे, परंतु ब्रह्मपुत्रेला जमुना असं म्हटलं जात असतं बांगलादेशमध्ये. बांगलादेशमध्ये पुन्हा एक नदी येऊन मिळत असते, पद्मा, जी की आपल्या देशात तिला गंगा असं म्हटलं जात असतं. मग ही पद्मा येऊन मिळाल्यानंतर तिचं नाव होतं मेघना. अयो सर, किती नावं लक्षात ठेवून मला तर नको नकोसं झालेलं आहे. सोन्या, माझं काम आहे जास्ती असं माहिती द्या. सर्वसाधारण प्रश्न तुला काय विचारला गेलेला आहे की पूर्व सीमा पुढीलपैकी कोणती नदी निश्चित करत असते. एवढी सगळी माहिती दिल्यानंतर जिंदगीत तू चुकशील का? अरे कुठंच अडणार नाही. याचं योग्य उत्तर काय? पर्याय क्रमांक 2. मग सर गोदावरी बाबत सांगा. अरे काय सांगू तुला सोन्या, 668 किलोमीटर वाहते आपल्या महाराष्ट्रात. गोदावरी ही 49% भूभाग आपल्या महाराष्ट्राचं व्यापते. 1446 किलोमीटर एकूण तिची लांबी आहे. 1446 किलोमीटर म्हणलं तर आपल्या देशातील दुसऱ्या क्रमांकाची ती नदी आहे. त्र्यंबकेश्वर या ठिकाणी तिचा उगम होत असतो. बाकी अजून काय? ठीक आहे, ब्रह्मपुत्रा नदी, कृष्णा नदी, पेन्ना दक्षिणेची नदी, कृष्णा नदी आपल्या महाराष्ट्राचा उगम पावत असते. महाबळेश्वर या ठिकाणी भरपूर काय सांगण्यासाठी. किती वेळ घेणार एका प्रश्नासाठी? कळतंय का तुला? ठीक आहे, पुढे जाऊया. महाराष्ट्रातील विविध प्रकारच्या गटांमधील वृक्ष, झुडूप आणि वनौषधींच्या प्रजातींच्या शॅनन विनर निर्देशांक डायरेक्टली काय करत असतात की अख्ख्या महाराष्ट्रात एक मात्र बॅच आपण लॉन्च केलेली वनरक्षक बॅच, अनेक अकॅडमी डायरेक्टली लॉन्च करत असतात. त्यांना विचारायचं धरू की हे नेमकं काय असतं, हे निर्देशांक जिंदगीत वाचलेलं आहे का, केव्हा प्रकाशित होतो, कोणत्या महिन्यात प्रकाशित होत असतो, कोणता डिपार्टमेंट प्रकाशित करत असते, माहिती का तुम्हाला? फिरल्यासारखं वाटेल त्यांना. जिंदगीत ह्या सगळ्या गोष्टी केव्हा त्यांनी बघितलेल्याच नाही. नुसती बॅच लॉन्च करायची. अरे त्याच्या मागची सिलेबस जरा नीट अभ्यासा. फोन लावा, नंबर दिलेला असतो आणि त्यांना सांगा वन विभाग हा भाग आमचा कोण शिकवणार आहेत, कोणते शिक्षक आहेत, त्यांच्याशी अर्जंटमध्ये बोलायचं. लय अर्जंट आहे, कारण मला बॅच घ्यायची. माझ्यासोबत 100 विद्यार्थी आहेत जे की माझ्या एका शब्दावर लगेच बॅच घेतील. मला फक्त आहे ना या प्रश्नाचं एक्सप्लेनेशन सांगा. शॅनॉन विनर निर्देशांक कोणकोणत्या क्षेत्रामध्ये म्हणजे केव्हा प्रकाशित केला जात असतो. पहिला मुद्दा, कोणतं डिपार्टमेंट प्रकाशित करत असतं. आणि हे वनरक्षक भरतीमध्ये का विचारलं गेलेलं आहे. ठीक आहे, एकूण 6 विभाग असतात सोन्या आणि हे दरवर्षी असतं. ठीक आहे, आपल्या बॅच मध्ये सुंदर आहे, आपण कंप्लीट करूया. बॅच लॉन्च केलेली आहे, 300 रुपये फी आहे. सगळं काही तुझ्या सिलेबसनुसार तुला जे पाहिजे ते सगळं काही मिळेल. 15 पैकी 14 प्रश्न तुझे बरोबर येतील, गॅरंटी सोन्या आपल्या बॅचची. ठीक आहे, महाराष्ट्र अकॅडमीची बॅच. पुढे जाऊया. जॉईन करायची असेल तुम्हाला तर ऍप इन्स्टॉल करा महाराष्ट्र अकॅडमीचं. त्या ठिकाणी झालेल्या प्रश्नपत्रिकांचं सखोल विश्लेषण वेगवेगळे, जसं की अग्निवीर आहे, रेल्वे, RRB, ग्रुप डी, बरोबर आहे ना. बाकी त्यासोबत अजून वेगवेगळ्या परीक्षा त्यांच्या झालेल्या प्रश्नपत्रिका अनालिसिस केल्या. पोलीस भरतीच्या मागच्या प्रश्नपत्रिका आपण अनालिसिस केलेल्या आहेत. एक प्रश्न आणि त्याचं सखोल विश्लेषण केलं आणि ते सगळं काही फ्री आहे. जरी एकही बॅच घेतली नाही तरी सुद्धा ऍप इन्स्टॉल केल्यानंतर त्या ठिकाणी फ्री सेक्शन मध्ये सगळं काही मिळेल. त्यामध्ये आम्हाला काही मिळणार नाही, अजिबात घाबरू नको सोन्या. तळागाळातील जे शेतकरी कुटुंबातील गरीब विद्यार्थी आहेत ना, ज्यांना रिचार्ज करण्यासाठी सुद्धा 10 वेळा ते विचार करत असतात, त्यांच्यासाठी खास करून 300 रुपये आपण फी ठेवण्यात आलेली. ठीक आहे, बाकी अजून ब्रिटिश सरकारने खालीलपैकी कोणता अधिनियम मंजूर केला होता ज्यानुसार इम्पेरियल विधान परिषदेत मंजूर झालेल्या कायद्याने ब्रिटिशांना कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही खटल्याशिवाय अटक करण्याचा अधिकार मिळाला. 1919चा रौलेट ऍक्ट. यामुळे जालियनवाला बाग हत्याकांड झालेला आहे. अमृतसर या ठिकाणी जालियनवाला बाग हत्याकांड झालेला आहे. जालियनवाला बाग हे संपूर्ण बाग नीट समजून घे, मोठं क्षेत्र होतं हे. ठीक आहे, या ठिकाणी एक छोटासा निमुळता असा रस्ता होता आणि एक मात्र असा रस्ता होता. बाकी यांची भिंती जी आहेत ना या जालियनवाला बागेची, तर हे 20-20 फुटाच्या होत्या. विचार कर तू, 6 फुटाचा जरी व्यक्ती असेल तरी सुद्धा तो चढण्यासाठी चढू शकतो का त्या ठिकाणी? डायरेक्ट जनरल डायर आतमध्ये घुसला आणि त्याने बेछूट गोळीबार केला. 150 सहकाऱ्यांसोबत होता, 50 ब्रिटिश सैनिक, 100 भारतीय सैनिक आणि त्यांच्यासोबत त्याने काय केलं? गोळीबार केला. भारतीय सैनिकांनी सुद्धा जरा विचार केला नाही. 1600 राऊंड फायर केला. त्यांच्याकडे जे बंदूक मधील गोळ्या होत्या ना त्या संपल्या आणि संपल्यामुळे ती फायरिंग थांबली आणि यामध्ये अनेक जण दगावले. 1100 पेक्षा जास्त लोक मिली. अनेकांनी या ठिकाणी विहीर होती, आपलं जीव वाचवण्यासाठी विहिरीमध्ये उड्या घातलेल्या, परंतु कुणी वाचले नाही. भयानक परिस्थिती झाली होती मित्रांनो. मोठ्या प्रमाणात जमाव गोळा झाला होता याच काळ्या कायद्याला विरोध करण्यासाठी. या कायद्यानुसार 2 महत्वाच्या तरतुदी होत्या. जमावबंदी होती पहिलं म्हणजे, दुसरं म्हणजे काय तर कोणत्याही व्यक्तीला कारण न सांगता डायरेक्टली स्थान प्रतिबंध करणे म्हणजे उचलून अटक करणे. समजा मी सरकारला विरोध केला तर मला गायब करतील. माझ्या घरच्यांनी जर विचारलं की आमचा राहुल भैसळे कुठे आहे
तर घरच्यांना उत्तर देण्यासाठी हे बांधील नाही होते या कायद्यानुसार. म्हणजे पोलीस पॉवर अजून वाढवण्यात आली होती आणि या कायद्याला विरोध करण्यासाठी स्वतः महात्मा गांधी हे या ठिकाणी येणार होते, परंतु पंजाबमध्ये त्यांना येण्यासाठी बंदी होती. ते तरी सुद्धा आले, त्या ठिकाणी त्यांना अटक करण्यात आली. मग त्यांच्यासोबत महत्वाच्या नेत्यांना त्या ठिकाणी अटक करण्यात आली. त्यासाठी मोठ्या प्रमाणात जमाव जो आहे या ठिकाणी जालियनवाला बाग इथे एकत्र झाला होता. 1919चा हा काळा कायदा आहे, महत्वाचा कायदा. यावर प्रश्न विचारला जात असतो. रौलेट कायदा 1919चा. बघ ना, 1919 मध्ये रौलेट कायदा, क्रांतिकारी चळवळ दडपण्यासाठी सरकारला व्यापक अधिकार देण्यात आले. सरकारला म्हणजेच काय, पोलिसांना व्यापक अधिकार देण्यात आले होते. त्यावेळेसचे पंजाबचे गव्हर्नर जर तुम्हाला विचारले तर मायकल ओडवायर आहे. कोण आहे? मायकल ओडवायर. ते मेजर उधम सिंग मूवी बघितला असेल तुम्ही, बॉलिवूडचा मूवी आहे तो मूवी. त्यामध्ये जो हे आहे मेजर उधम सिंग, ते याच जालियनवाला बाग हत्याकांड ज्यावेळेस झाला होता त्यावेळेस अतिशय लहान होते. ते 7 का 8 वर्षांचे होते. त्यांच्या समोर त्यांनी डोळ्यांनी बघितलं तो संपूर्ण हत्याकांड. 20 वर्षानंतर त्यांनी बदला घेतला. लंडनमध्ये जाऊन तत्कालीन म्हणजे 1919 मध्ये पंजाब प्रांताचे जे गव्हर्नर होते ना, त्यांना घरात घुसून मारलेलं 20 वर्षानंतर तिथे बदला घेतला होता या जालियनवाला बाग हत्याकांडाचा. पुढे जाऊया बघा. या कायद्यानुसार सरकार कुणालाही अनिश्चित काळासाठी तुरुंगात टाकू शकतं. आणि मग घरच्यांनी कारण विचारलं तर कारण देण्यासाठी ते बांधील नव्हते. आता सध्या कारण देण्यासाठी बांधील आहेत. ते 32व्या कलमामध्ये दिले ना, मग हेबियस कॉर्पस म्हणजे एखाद्या व्यक्तीला उचललं आतमध्ये डांबून ठेवलं पोलिसांनी, तर आपण न्यायालयात जाऊ शकतो. न्यायालय ऑर्डर काढतो की त्या व्यक्तीला त्या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये का डांबून ठेवलेलं, त्याचं कारण काय, समोर त्याला उपस्थित करा. 24 तासांच्या आतमध्ये उपस्थित करावं लागत असतं दंडाधिकाऱ्यांच्या समोर. पुढे जाऊया बघा. या कायद्यामुळे देशभर संतापाची लाट पसरली आणि गांधीजींनी म्हणजे गांधीजी समोर आले होते. ठीक आहे. बाकी अजून पुढचा प्रश्न आहे पॅराद्वीप बंदर हे भारताच्या पूर्व, हे थोडंसं टायपिंग मिस्टेक झालेली, एवढं समजून घेतो ना. पॅराद्वीप बंदर, एकूण बंदरांचा विचार केला तर आत्ताच 2024 मध्ये ज्याचं उद्घाटन करण्यात आलं जुलै 28 मध्ये, कोणाच्या द्वारे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आले होते. आपल्या महाराष्ट्रातील 3रं आणि विचारात घेण्यासारखी गोष्ट ते म्हणजे एकूण सर्व बंदरांपैकी सर्वात खोल बंदर ते म्हणजे वाढवण बंदर, पालघर या ठिकाणी. सर्व पोलीस भरतीच्या परीक्षांमध्ये विचारलं गेलेलं वाढवण बंदरावर. कारण काय, तर ते प्रमुख बंदर आहे. एकूण प्रमुख बंदरांमध्ये आपल्या महाराष्ट्रात आता 3 झालेले. JNPT 1 झालेले, मुंबई बंदर पूर्वीपासूनच होतं आणि आत्ता लेटेस्ट मध्ये ते म्हणजे वाढवण बंदर. तर असे वेगवेगळे बंदर आयात निर्यातीसाठी असतात. त्या ठिकाणी जहाज येतात, जसं की बस स्टँड असतं ना, तसं जहाजांचं ते स्टँड आहे. तिथे माल उतरवला जात असतो किंवा माल तिथून भरलेला असतो. आयात म्हणजे अन्य, निर्यात म्हणजे पाठविणे. आणि एकूण विचारात घेण्यासारखी गोष्ट, 92% आयात निर्यात ही जहाजाच्या मार्गे होत असते. जहाज म्हणजे कोणतं जहाज? पाण्यातील जहाज, त्याच्या मार्गे होत असते. आणि म्हणून हे बंदरांना महत्व प्राप्त झालेलं आहे. असे एकूण किती बंदर आहेत सगळी का माहिती आलेली आहे. परंतु पॅराद्वीप बंदर कुठे आहे? तर ओडिसामध्ये. पर्याय क्रमांक 2. सर मॅप मध्ये दाखवा. सोन्या बघ, पॅराद्वीप बंदर कुठे आलं? ओडिसामध्ये आलं. मग श्यामा प्रसाद मुखर्जी हे प्रमुख बंदर आहे. हे निर्यातीसाठी फार महत्वाचे बरं का, कारण आपण पूर्वेकडील देशांना मोठ्या प्रमाणात निर्यात करत असतो आपला कच्चा माल, म्हणून निर्यातीसाठी महत्वाचं आहे. हे आयातीसाठी महत्वाचं आहे, आयात निर्यात दोन्हीसाठी महत्वाचं आहे. इथे सुद्धा आयात निर्यात मोठ्या प्रमाणात होत असते, कांडला बंदर. परंतु मुंबई बंदर प्रमुख बंदर आहे. सर्वात जास्त इन्कम आणि आउट गोईंग इथे होत असते, मुंबई बंदरावरून होत असते. विचारात घेण्यासारखी गोष्ट आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये सध्या 3 प्रमुख बंदर आहेत. कोणकोणती? वाढवण, मुंबई आणि JNPT म्हणजे जवाहरलाल नेहरू बंदर. ठीक आहे. बाकी मार्मा गोव्यामध्ये आहे. नवीन मंगलोर हे कुठे आलं? कर्नाटक या ठिकाणी आलं. कोची केरळमध्ये आहे. त्यानंतर आंध्र प्रदेश तामिळनाडू VO चिदंबरम. तुतीकोरी बंदर हे तामिळनाडू. चेन्नई तामिळनाडूमध्ये. कामराज एन्नोर हे सुद्धा तामिळनाडू. विशाखापट्टणम आंध्र प्रदेशमध्ये आहे. पॅराद्वीप याच्यावर आपल्याला प्रश्न विचारलेला आता TCS पॅटर्न मध्ये ओडिसामध्ये आहे. कोलकाता या ठिकाणी श्यामा प्रसाद मुखर्जी बंदर आहे, म्हणजे पश्चिम बंगाल या ठिकाणी आहे. पुढे जाऊया. 21 डिसेंबर 1909 रोजी अनंत कान्हेरे यांच्या सोबतीने खालीलपैकी कोणी नाशिकचे न्यायदंडाधिकारी आर्थर जॅक्सन यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. सावरकरांचे मोठे बंधू गणेश सावरकर, त्यांना अटक करण्यात आली होती. ठीक आहे. त्या अटक केल्याच्या बदल्यासाठी या ठिकाणी लहुजी वस्ताद साळवे असू शकतात का? चाफेकर बंधू आहेत का? नाही. कृष्णाजी गोपाळ कर्वे. पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर आहे. त्यासोबत अनंत कान्हेरे यांनी जॅक्सनची हत्या केली होती. जॅक्सन त्यावेळेचा कलेक्टर अतिशय क्रूर व्यक्ती होता. जेवढे क्रूर व्यक्ती आहेत ना त्यांची हत्या करण्यात आलेली, रॅडची हत्या करण्यात आली होती. ठीक आहे. बाकी पुढे जाऊया बघा. खालीलपैकी कोणत्या 5 नद्या संपूर्ण महाराष्ट्रातून जात असतात? कृष्णा नदी जाते का? येस. महाबळेश्वरून तिचा उगम होत असतो. गोदावरी नदी जाते का? ही सुद्धा जाते. अरे जाते का? 2 वेळा आपल्या महाराष्ट्रात जात असते. म्हणजे महाराष्ट्रातून ती उगम पावते, महाराष्ट्राच्या बाहेर प्रवेश करते, पुन्हा गडचिरोली सिरोंच्या या ठिकाणी गोदावरी नदी
आतमध्ये येते आपल्या महाराष्ट्रात. तापी नदी ही सुद्धा 2 वेळा आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रवेश करते. अमरावतीमध्ये एकदा गाविलगड टेकड्यांच्या दक्षिणेकडून ती वाहत असते, म्हणजे सातपुडा पर्वताला महाराष्ट्रामध्ये गाविलगड असं म्हटलं जात असतं अमरावती या ठिकाणी, आणि नंदुरबारमध्ये अस्तंबा असं म्हटलं जात असतं. ते रांगेचे वेगवेगळी नावं आहेत. मग सातपुडा पर्वताला आपल्या महाराष्ट्रात गाविलगड अमरावती या ठिकाणी म्हटलं जात असतं. या गाविलगड टेकड्याच्या दक्षिणेमध्ये ही प्रवेश करते, अमरावतीमधून वाहते तापी नदी, पुन्हा बाहेर जाते आणि बुराणपूर खिंड जळगावमध्ये तिथून पुन्हा ती प्रवेश करत असते. तापी नदी सुद्धा महत्वाची, नर्मदा नदी सुद्धा महत्वाची, आणि कोकणाच्या सर्व नद्या. नर्मदा नदी केवळ 54 किलोमीटर वाहते आपल्या महाराष्ट्रात, नंदुरबार जिल्ह्यामधून ते वाहत असते. नांदेड नाही, नंदुरबार जिल्हा. नंदुरबार जिल्हा म्हणजे आदिवासींचा जिल्हा. जिल्ह्यांची नावं सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायची बरं का, म्हणजे वेगवेगळे जिल्हे वेगवेगळ्या नावाने ओळखले जात असतात. जसं की ऊस कामगारांचा जिल्हा तुम्हाला विचारलं, बरोबर आहे की नाही. त्यानंतर तुम्हाला सांस्कृतिक राजधानी आपल्या महाराष्ट्राची विचारली, किंवा तुम्हाला औद्योगिक राजधानी अख्ख्या देशाची विचारली, किंवा तुम्हाला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की आपला ठीक आहे, असे अनेक वेगवेगळी नावं आहेत. सगळा मॅप एकदा मी मागच्या पहिल्या का दुसऱ्या प्रश्नपत्रिकेमध्ये अख्खा मॅप, माझं लिखित मॅप तिथे एक्सप्लेन केलेला आहे. सर्व जिल्हे महत्वाचे, संत्र्यांचा जिल्हा, सगळं काही, अरे तलावांचा जिल्हा, सगळं काही कव्हर केलं सोन्या. तू फक्त आहे ना पहिल्यापासून ते 24 प्रश्नपत्रिका तुझं भरल्यासारखं वाटत. ओके मध्ये थँक्यू होऊन जाशील तू. 15 प्रश्नांपैकी तुला कमीत कमी 9-10 प्रश्न तुझ्या बरोबर येतील, इथूनच येतील. आपल्याला स्कोर किती पाडायचा आहे? 15 पैकी 13-14चा पाडायचा आहे. बाकी इंग्रजी आहे, गणित आहे, बुद्धिमत्ता आहे, सगळं काय आपण कव्हर करतोय आपल्या बॅच मध्ये. वारंवार तेच बोलतोय तुला, याचा अर्थ गैरसमज करू नकोस. तुला घ्यायची तर घे सोन्या, तुला हात धरून सांगतोय का बॅच घे म्हणून, टेन्शन घेऊ नकोस. नाही घेतलं तरी चालेल, फ्री सेक्शन तरी बघ. आपला ऍप इन्स्टॉल करून घेऊन त्या ठिकाणी सगळं काय आहे. बरं तू ऍप इन्स्टॉल केलं तर आम्हाला काय मिळणार आहे का? देवा शपथ काय मिळणार नाही सोन्या. तू माझा लहान भाऊ आहे म्हणून तुला सांगतोय की त्या ठिकाणी फ्रीचं तरी बघ. सगळं काही फ्री आहे, हे फ्री आहे. त्या ठिकाणी अनालिसिस करतोय, गणित त्या ठिकाणी अनालिसिस करतोय, बुद्धिमत्ता अनालिसिस करतोय ऍपमध्ये. तिथे इंग्रजी सिरीज सुद्धा चालू केलेली आहे. सगळं काही फ्री असणार आहे, आणि ते फ्री कोणतीही परीक्षा असो त्यापूर्वी आपण क्वेश्चन पेपर अनालिसिस करणं गरजेचं आहे. आणि मी जर तू या जागी असलो असतो की मला बॅच घ्यायची नाहीये, काय अडचण नाहीये, किंवा काय आर्थिक अडचण असू शकते, मग मी काय करणार, कमीत कमी ऍप इन्स्टॉल करून हे सगळे काय क्वेश्चन अनालिसिस केलेले बघणार, स्वतःचा सिलेबस बनवणार, आणि तो सिलेबस बघून म्हणजे यावरून एक गोष्ट लक्षात येते की सगळ्या प्रश्नपत्रिकांमध्ये नदी प्रणालीवर एक प्रश्न विचारला जातोय, याचा अर्थ नदी प्रणाली मला करणं गरजेचं आहे. परंतु ह्या सगळ्या संपूर्ण 24 प्रश्नपत्रिकांची सिरीज बघितल्यानंतर कृष्णावर डिस्कस केलेले, गोदावरीवर केले, तापीवर, तू राहिलेल्या नद्या पाठ करणं, राहिलेल्या नद्या बऱ्यापैकी बघून घे. त्याचसोबत रिफायनरीवर प्रश्न विचारला जातोय, म्हणजे खनिज संपत्ती किंवा नैसर्गिक ऑइल, नैसर्गिक वायू यांच्यावर आपल्याला प्रश्न विचारला जातोय. मग वनांचे प्रकार यावर आपल्याला प्रश्न विचारला जातोय. सिलेबस मध्ये लिहून घे हे मुद्दे, कुठूनही कर. सर्वांना म्हणजे कोणत्याही पुस्तकामध्ये अवेलेबल, पण क्वालिटेड पुस्तकं घे आणि त्या ठिकाणी तशा प्रकारे तू कंप्लीट करतो तू. ठीक आहे, बाकी काय टेन्शन घेऊ नकोस. पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर आहे. बाकी या सर्व नद्या, यामध्ये नर्मदा आहे, तापी आहे, आपल्या महाराष्ट्रात जाते, परंतु पंपा, बहुधा, महेंद्र नया गरजेचं नाहीये रे सोन्या. पुढे जाऊया बघ. भारताचे सरन्यायाधीश आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती कोण करत असतं? अरे राष्ट्रपती करत असतात. पर्याय क्रमांक 4. पण सर मी वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये कोलिजन पद्धत वाचलेली आहे. 100वी घटना दुरुस्ती केली होती, ती रद्द करण्यात आली होती. कोणाद्वारे? सर्वोच्च न्यायालयाद्वारे, कारण घटनेशी असंगत होती ती. त्यामध्ये न्यायालयीन नियुक्तीबाबत एक आयोग स्थापित करण्यात आला होता. कोलिजियन पद्धत काय असते? तर एक्सपिरियन्सनुसार, पदानुसार, प्रमोशननुसार जो व्यक्ती तिथपर्यंत पोहोचेल तो सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश. सर्वोच्च न्यायालयाची न्यायाधीशांची संख्या किती आहे? 34 आहे. 34 पैकी एक सरन्यायाधीश असतात आणि उर्वरित 33 हे न्यायाधीश असतात. वेगवेगळ्या बेंचेस बसवलेल्या असतात. सर्वोच्च न्यायालयाबाबत तरतूद केली 124व्या कलमामध्ये, उच्च न्यायालयाबाबत तरतूद केली 214व्या कलमामध्ये. तुम्हाला आत्ता कमेंट्स करायची की सध्याचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश कोण आहेत. सध्याचे मी सांगतो संजय खन्ना. परंतु अमरावती आपल्या महाराष्ट्रातील एक जिल्हा, तिथून एक व्यक्ती 52वे सरन्यायाधीश नियुक्त होणार आहेत. नियुक्ती झालेली आहे त्यांची कोलिजियन पद्धतीनुसार. त्यांना आता फक्त शपथ घ्यायची आहे. 14 तारखेला ते शपथ घेणार आहेत, 14 मेला. मग त्यांचं नाव काय ते तुम्हाला कमेंट्स करायचं आहे. आपल्या महाराष्ट्राचे असल्यामुळे 100% विचारलं जाऊ शकते. एकूण 7 महाराष्ट्रीयन व्यक्ती न्यायाधीश झालेले आहेत सर्वोच्च न्यायालयाच्या आतापर्यंत. भारताचे राष्ट्रपती यांच्याबाबतचं कलम तुम्हाला विचारलं तर 52वं कलम आहे. त्यांच्या निवडणुकीचं कलम, ज्यामध्ये एकल संक्रमणीय प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धत दिलेली आहे. पद्धत ती आपल्याला समजून घ्यावी लागेल, त्यावर विचारलं जाऊ शकतं. 60वं कलम आहे शपथेबाबतचं. सर परिशिष्ट 3 मध्ये शपथ दिलेली सर्व महत्वाच्या पदांची परिशिष्ट 3 मध्ये शपथ दिलेली आहे. तो नमुना कॉमन आहे सर्वांसाठी, म्हणजे मुख्यमंत्री, पंतप्रधान, मंत्रिमंडळातील सर्व नेते आहेत,
कॅग आहे, जेवढे आहेत महत्वाची पदं सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांच्या बाबतची शपथेचा नमुना सेम आहे. परंतु राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि राज्यपाल यांच्यासाठी शपथेचा नमुना वेगवेगळा आहे. त्यांची वेगवेगळी कर्तव्य आहेत. राष्ट्रपतींची वेगळी कर्तव्य असल्यामुळे 60व्या कलमामध्ये राष्ट्रपतींबाबत शपथेचा नमुना दिलेला आहे. उपराष्ट्रपती यांचे सुद्धा कर्तव्य वेगळे असल्यामुळे 69 नंबरचा कलम जे त्यामध्ये शपथेचा नमुना दिलेला उपराष्ट्रपती आणि 159 या कलमामध्ये राज्यपालांच्या शपथेचा नमुना दिलेला आहे. ठीक आहे. 72वा कलम एक महत्वाचं आहे यांच्याबाबत, 123वा कलम एक महत्वाचा आहे आणि 143वा कलम एक महत्वाचा आहे. हे एवढे कलम राष्ट्रपतींबाबत करून घ्या. महत्वाची पदं आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सुद्धा अत्यंत महत्वाचे आहेत. पुढे जाऊया. केंद्रीय अर्थसंकल्प 2021-22 नुसार भारतात तयार केलेली आणि सध्या फक्त 5 राज्यांपुरती मर्यादित असलेली खालीलपैकी कोणती लस दरवर्षी 50,000 बालमृत्यू टाळण्याच्या उद्देशाने देशभरात आणलेली? कोरोना असू शकते का? नाही. निमोकोकल लस नाही. रुबेला पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर आहे. ठीक आहे. बाकी अजून भारतीय एक म्हणजे हे खऱ्या अर्थाने बघितलं तर सायन्समधील किंवा चालू घडामोडीतील आता सध्या 2021-22 हा विषय अर्थसंकल्पाचा आणि त्यामध्ये या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. मग हे आपल्याला आत्ता महत्वाचं आहे का नाही? 2024-2025 हे आर्थिक वर्ष जे आहे ना त्यामधील आर्थिक पाणी अहवाल आपल्याला बघायची. आर्थिक पाणी अहवाल बघत असताना आर्थिक वर्ष 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 हे संपूर्ण आर्थिक वर्ष त्याचा आर्थिक पाणी अहवाल लोकसभेमध्ये यापूर्वीच सादर केला गेलेला आहे आणि तो प्रकाशित झालेला आहे. तो आर्थिक पाणी अहवाल आता सर 179 पेजेस मी वाचत बसू का? आणि तू वाचशील सुद्धा, अरे आतून खमशील सोन्या. वस्तुस्थिती सांगतोय, एवढं वाचायची गरज नाहीये. आपल्याला मोजके मुद्दे आणि तेही कसे तर प्रश्नपत्रिका अनालिसिस केल्यानंतर कव्हर करता येतात. ठीक आहे. त्यासाठी एक वेगळा वाटलं असं व्हिडिओ बनवू आपण, फ्री सेक्शन मध्ये ठेवू आपल्या बॅच मध्ये किंवा युट्यूबवर येऊन. आर्थिक पाणी अहवाल खास करून तुम्ही कमेंट्स करा जर घ्यायचे असेल तर, राहुल सर आर्थिक पाणी अहवाल प्लीज घ्या असं जर तू कमेंट्स केलं की खपाखप. आणि कमेंट्स किती आहेत लगेच घेऊ, चल उद्याच घेतो मी आर्थिक पाणी अहवाल. आणि आर्थिक पाणी अहवाल गॅरंटी देतोय बरं का, मिशा ठेवणार नाही सोन्या. मी वस्तुस्थिती सांगतोय. प्रत्येक परीक्षेमध्ये NCERT हे आपल्या TCSच्या IBPSच्या प्रत्येक परीक्षेमध्ये एक प्रश्न असतो म्हणजे असतो. आर्थिक पाणी अहवाल चालू घडामोडीशी असतो. कमीत कमी एक, जास्तीत जास्त 2 किंवा 3 असतात. आणि त्या आर्थिक पाणी अहवाल त्यामध्ये बऱ्याच गोष्टी बऱ्याच पैकी सगळं काही कव्हर केलेलं असतं. आर्थिक पाणी अहवाल आपण कंप्लीट करू आपल्या युट्यूबवर. पुढचा मुद्दा तो म्हणजे भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्ती कायद्याद्वारे 11व्या मूलभूत कर्तव्याचा सूचीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. बघ, राज्यघटनेचा भाग 1 राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांच्याबाबत तरतूद केलेली 1 ते 4 या कलमामध्ये दिलेला तोही भाग आपल्याला महत्वाचा आहे. भाग 2 एकूण सध्या किती 25 भाग आहेत आपल्या राज्यघटनेचे. भाग म्हणजेच काय असतात तर जसे चॅप्टर्स असतात की नाही आपल्या पुस्तकाचे तसे भाग असतात. मग भाग 2 यामध्ये नागरिकत्व दिले 5 ते 11 मध्ये. भाग 3 अत्यंत महत्वाचा आहे, आपल्या राज्यघटनेचा गाभा आहे. प्रत्येक भारतीय नागरिकासाठी तो अत्यंत महत्वाचा आहे. मूलभूत अधिकार आहेत ते 12 ते 35 या कलमामध्ये दिलेला. भाग 4 मार्गदर्शक तत्वे आणि भाग 4 मध्ये कर्तव्य दिलेली आहे. ज्या ठिकाणी हक्काची आपण मागणी करतो आपल्या आई वडिलांकडे, सोन्या तुला काय पाहिजे असेल जसं की 2 व्हीलर पाहिजे, पल्सर पाहिजे, तो आपणकडे मागणी करणारच. कारण काय, आपणकडे तुझा हक्क आहे. परंतु कर्तव्य सुद्धा आहे. ज्यावेळेस वृद्ध होतात त्यावेळेस तुला त्यांना सांभाळायचंय. म्हणजे दोन्ही सायमल्टेनियसली चलत असतात आणि त्यामुळे कर्तव्य आपल्या राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहेत. 1976 मध्ये सुवर्णसिंग समितीच्या शिफारशीवरून राज्यघटनेमध्ये 10 कर्तव्य समाविष्ट करण्यात आली 42व्या घटनादुरुस्तीनुसार. परंतु आपल्याला विचारले 11वं कर्तव्य आणि हे 86व्या घटनादुरुस्तीनुसार समाविष्ट करण्यात आलेलं आहे. पुन्हा एकदा मी सांगतो 1 ते 51 कलम सर्व काही महत्वाचे आहेत बरं का. 51 कलमापर्यंत पुन्हा एकदा बघ लक्ष देऊन 1 कलम ते 51 कलम संपूर्ण करून घ्या. हे म्हणजे भाग 4 पर्यंत मी तुम्हाला आत्ताच काय सांगितलं, राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांचा उल्लेख ज्या भागामध्ये केलेला भाग 1 मध्ये, भाग 2 मध्ये नागरिकत्व दिलेले, भाग 3 मध्ये मूलभूत अधिकार दिलेला आहे, भाग 4 मध्ये मार्गदर्शक तत्व आहेत, भाग 5 मध्ये कर्तव्य आहेत. 5 नाही 4 मध्ये कर्तव्य आहेत. ठीक आहे. भाग 5 मध्ये राष्ट्रपती किंवा संसदेबाबत तरतूद केलेली आणि भाग 6 मध्ये राज्य विधिमंडळाबाबत तरतूद केलेली आहे. पुढे जाऊया. पुढचा मुद्दा याचं योग्य उत्तर काय, 86वी घटनादुरुस्ती 2002 मध्ये कर्तव्यात समाविष्ट करण्यात आलं शिक्षणासंबंधीचा कर्तव्य होतं. समजा एखादा बालक आपल्याला दिसतोय जो की शिक्षणापासून वंचित आहे 6 ते 14व्या गटातील, त्याला आपण शिक्षणापर्यंत पोहोचवणं हे आपलं कर्तव्य. याचसोबत मूलभूत अधिकारामध्ये सुद्धा जीविताचा अधिकार त्या बालकाचा समाविष्ट करण्यात आला 21 कलम याच घटनादुरुस्तीनुसार. म्हणजे 6 ते 14व्या गटातील बालक जे
शिक्षणापासून वंचित असेल तर त्याच्या जीविताचं जे अधिकार आहे त्याचं हनन होत आहे. त्याला शिक्षण पुरवणं हे सरकारचं काम आहे आणि ते 21 मध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. आणि बाकी अजून 45 कलमामध्ये सुद्धा सुधारणा करण्यात आली होती. ठीक आहे. पुढे जाऊया. मार्गदर्शक तत्व होतं. हे सर्व काही आपले कर्तव्य आहेत, बऱ्यापैकी समजून घ्या. 100% मित्रांनो मी या ठिकाणी प्रत्येक कर्तव्य एक्सप्लेन करत नाहीये कारण आपला व्हिडिओ फार मोठा होत असतो, पण माहिती मी तुमच्यासाठी आणलेली, स्क्रीनशॉट काढून घ्या आणि नंतर ज्यावेळेस लेक्चर होईल त्यावेळेस प्रत्येक कर्तव्य नीट वाचा मित्रांनो. TCS मध्ये आपल्याला क्रमाने विचारलं जात असतं की क्रमाने कर्तव्य लावा किंवा क्रमांक विचारला जात असतो. 7 नंबरचं कर्तव्य बघा आपल्याला विचारलं गेलेलं आहे, देशाचे रक्षण करणे आणि गरजच्या वेळी देश सेवा करणे. बघ ना 7व्या क्रमांकाचं आहे की नाही, 7व्या क्रमांकाचं एक विचारलं जातं, नैसर्गिक साधन संपत्तीचं संरक्षण करणे. बघ त्यावरही प्रश्न विचारला गेलेला, सामूहिक वैयक्तिक प्राणीदया पर्यावरण. बघ 6वं आणि 7वं कर्तव्य हे 2 महत्वाचे आपल्याला विचारले गेलेले आहेत आणि यावर आता विचारलं गेलेलं आहे. 6 ते 14व्या गटातील पाल्यास पालकाने शिक्षण देणे. केवळ पालकानेच नाही, मला सुद्धा दिसतोय एखादा भीक मागत आहे चौकामध्ये, त्याचं वय 6 ते 14व्या गटातील, त्याला गाडीवर बसवायचं, त्याला म्हणायचं किती पाहिजे तुला, 10 रुपये ना, 100 रुपये देतो, चल 100 पेक्षाही लय मोठी अमाऊंट देतो तुला, तू फक्त माझ्यासोबत चल. येणार का तो? नाही येणार. पोलीस दिसतोय त्या ठिकाणी सिट्ट्या मारतोय. कुणाला सिट्ट्या मारतोय तर ते समजा एखाद्याने सिग्नल तोडला किंवा तोडलाही नसेल तरी सुद्धा त्याच्याकडून बरोबर त्याला साईडला घेतो आणि त्याच्याकडून बरोबर पावत्या फाडत असतो. त्याला सांगायचं हा भीक मागतोय तुझ्यासमोर, तुझं कर्तव्य आहे, तुझं काम आहे शिक्षणापर्यंत घेऊन जाणं, तुमचं. ठीक आहे, तुमचं काम. पुढे जाऊया. पुढचा मुद्दा पहिले, माझंही कर्तव्य मी पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाणार त्याला आणि तिथून मग त्याला संगोपन गृहामध्ये, त्या ठिकाणी बाल सुधार गृहामध्ये, बाल संगोपन गृहामध्ये पाठवलं जात असतं आणि तिथे त्याला शिक्षण दिलं जात असतं. पहिलं अँग्लो अफगाण युद्ध केव्हा झालं त्याची कमेंट्स करायची तुम्हाला, कमेंट्स. मागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला काय सांगितलं, सर्व युद्ध करून घ्या, पार कलिंग युद्धापासून ते आतापर्यंत. म्हणजेच कोणतं युद्ध आहे? कारगिल युद्ध. कलिंग युद्ध इसवी पूर्व 300 मध्ये झालं होतं. अशोक सम्राट यांच्या कालावधीमध्ये झालेलं आहे. अशोक सम्राट यांच्यामुळेच ते कलिंग युद्ध झालं होतं. त्या कलिंग युद्धामध्ये भारी मारकाटमुळे त्यांनी ते त्या ठिकाणी जे युद्ध झालं होतं ना, त्या युद्ध झाल्यानंतर बौद्ध धर्म स्वीकारला होता. तिथून त्यांनी शस्त्र त्यागले होते की आता विस्तारवादी धोरण नसेल. यापूर्वी आपण डिस्कस केलेले त्या युद्धासंबंधी. पण तिथून ते वेगवेगळ्या युद्धांमध्ये मग पहिलं पानिपतचं युद्ध, दुसरं तिसरं पानिपतचं युद्ध, सगळे युद्ध आपल्याला कंप्लीट करायचे. तुम्हाला काय करायचं ते पर्सनली वाचून घ्या. ठीक आहे, जिथून मिळतात तिथून वाचून घ्या आणि याचं योग्य उत्तर सांगा. महत्वाचं आहे. अरे पर्याय या ठिकाणी तुला 4 पैकी 1 फक्त ओळखाळुकीचा खेळ, पाठांतर करायचंय का नाही, आपल्या डोळ्यासमोर दिसतं पहिलं अँग्लो अफगाण युद्ध. तुला फक्त याचं योग्य उत्तर काढायचं आहे. वनरक्षक ऑनलाईन बॅच आपण लॉन्च केलेली आहे. मराठी, गणित, बुद्धिमत्ता, जीके आणि इंग्रजी. TCS आणि IBPS या दोन्ही पॅटर्नना आपण फॉलो करत आहोत. हे बॅच लॉन्च करण्यापूर्वी आपण 10 दिवस विचार केला होता. तुमचं अनालिसिस केलेलं सगळे टॉपची फॅकल्टी. विठ्ठल बडे सर 2013 मध्ये त्यांचं PSI म्हणून निवड झाली होती. ज्ञानदेव बडे सर निवड PSI आहेत. TCS 2 वेळा परीक्षा ते पास झालेले. TCSच्या वेगवेगळ्या 2023 मध्ये झालते की नाही परीक्षा. ज्ञानेश्वर बांगर सर PSI मुलाखत त्यांनी दिलेली आहे. एकूण तुम्हाला जर बॅच जॉईन करायची असेल, मी सुद्धा आहे त्या ठिकाणी सोन्या शिकवायला. या नंबर तुम्हाला संपर्क साधायचा आहे. ऍप इन्स्टॉल करायचं. ऍपवर गेल्यानंतर तिथे वनरक्षक बॅच दिसेल. 300 रुपये सध्या फी आहे. फी वाढण्याची शक्यता आहे. लवकरात लवकर तुम्हाला जर जॉईन करायचे असेल, उत्तम मार्गदर्शनाच्या खाली जर अभ्यास करायचा असेल तर करा, किंवा मग ह्या सर्व प्रश्नपत्रिका अनालिसिस करा. अनालिसिस करून सिलेबस तयार करा आणि सिलेबस तयार करून मग अभ्यासाला लागा. काळजी करू नको सोन्या, हातात असतं हे सगळं, सोपं असतं हे सगळं. फक्त TCS पॅटर्न समजून घे आणि डायरेक्ट ग्राउंडवर उतर. सप्लाय इन्स्पेक्टर TCS पॅटर्न घेणार आहे, तलाठी TCS पॅटर्न घेणार आहे. ज्यांचे ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे त्यांच्यासाठी सांगतोय. आणि ज्यांचं 12th कंप्लीट झालेलं आहे, 10वी कंप्लीट झालेलं आहे, ते वनरक्षक किंवा वनसेवक वेगवेगळ्या परीक्षा आहेत, सगळं काही TCS घेणार आहे. पॅटर्न आहे त्याचा. ठीक आहे, याचं योग्य उत्तर कमेंट्स करा. काय चुकलं असेल तर क्षमा असू द्या. आपला लेक्चर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. लाईक करा. धन्यवाद.